आणि यातला खरा मास्टर माइंड अजूनही आकापर्यंत आकाला आम्ही वाट पाहतोय की 302 मध्ये कधी घेता येत आणि त्यांना एकदा 302 मध्ये घेतलं आणि आकाचा जर हात असेल तर मग शेवटी आकासुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो. थांबली आहे का सध्या ईडीची चौकशी? मोकाची कारवाई व्हायला त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात. मोकाची त्याला आता IG लेवलची ही आहे. माझ्या मते मला माहीत असं वाटतं की DG आणि राज्य सरकारचं जे DG आहेत DGंची परवानगी घ्यावी लागत असेल ती प्रक्रिया चालू असेल. ईडीची कारवाई थांबली आहे का सर सध्या? ईडीची कारवाई थांबली असं ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे, परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही. ईडीची कारवाई जोरात सुरू होईल. थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिक्स झाले? नाही मला नाही वाटत थांबवण्यासाठी, परंतु स्लो डाऊन म्हणजे गेलेच असतील ना, कुणीतरी गेला असेल हे थांबवा हे करा हे एवढं नाही आहे, परंतु ते तेवढं आहे. मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नींनी बाहेर येऊ द्या. मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच. मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए. डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे. मुन्नीला एकदा बोलू द्या. जितेंद्र आव्हाड म्हणतात आम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामाच मागितला नाही. युद्ध सुरू असताना सरदारला परस्पर विरोधी गटाने भेटायचं नसतं. काय अण्णांना शरद अजितदादांना भेटलात तर जितेंद्र आव्हाड म्हटले की युद्ध सुरू असताना शत्रू पक्षाच्या सरदाराला भेटायचं नसतं. नाही असं नाही, त्यांच्याकडं माझं वेगळं काम होतं. अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहेत. सरदार आहेत ते हेड आहेत आणि त्यांच्याकडं एकच हे एवढा विषय नाही. दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो. हे जे ज्ञानराधा जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेटचं वाटोळं कोणी केलं आहे? हे आकानीच केलं आहे. आका आणि त्यांच्या आका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरती त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला आणि त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेलं ना, जेला ते आता. लक्ष्मण हाकेंनी काल तुमच्यावर आरोप केले, ते म्हणाले की राम मंदिराचा 7/12 महसूल. हे बघा, मला ऐका, हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही. मी आधीच सांगितलं इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे. ऐका, अमोल मिटकरी हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत, ते माणसं बोलतील. विषय आलेला आहे, तो अंगाला काटा येईल असा विषय आलाय. 109 मृतदेह सापडले. हो, ते फारच. मग ते मी तेच बोललो की 109 डेड बॉडी जे आहेत परळी तालुक्यात, या आता मी आज SP ला विचारणार आहे याचं रेकॉर्ड काय आहे काय नाही. कार्ड रिचार्ज कोणते? ओळखून घ्या. डेला रिसॉर्टला डेला रिसॉर्टला 1 वर्षाच्या पूर्वी 10 ते 15 दिवस कोण लोक 8 दिवस अगोदर थांबून होते याची चौकशी घेऊन यावी.